महाराष्ट्राची आणि दिल्लीची सत्ता असताना अशोकराव चव्हाण साहेबांच्या सारखा नेता त्यांनी तिकडं मिळवला. त्याच्या आधी अजितदादा आणि काही नेते तिकडं गेले, शिवसेनेतनं काही लोक तिकडं गेले आणि आता अजूनही जागा शिल्लक आहे असं दिसतंय तिकडं. त्यामुळे त्या जागा बाहेरच्या लोकांच्यातून भरणे हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाची ही सवय लागलेली आहे. मला भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल एक वेगळी सहानुभूती माझ्या मनात आहे की आयुष्यभर कमळ हातात घेऊन ज्यांनी काम केलं, जनसंघापासून ज्यांनी आयुष्यभर वेचलं आणि भाजपला इथंपर्यंत आणलं, त्या सगळ्यांच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं आणि काँग्रेसमधून आलेल्यांनाच पदावर नेमल्या. काँग्रेसमुक्त भारत त्याऐवजी काँग्रेसयुक्त भाजप अशी एक वेगळी व्यवस्था भारतात निर्माण झाली आहे आणि काँग्रेसयुक्त भारतीय जनता पक्ष हा जवळपास आता पूर्ण तयार झालेला आहे. त्यामुळे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होतो आणि मग कुठंतरी कुठल्या तरी जलसिंचन योजनेला नाव द्या आणि त्या घटकांचं समाधान करा, याच्या पलीकडे यांची आता झेप जात नाही. राहिला प्रश्न आमच्या पृथ्वीराज चव्हाणांना रोग त्यांचा सगळ्यांचा पृथ्वीराज चव्हाणांच्यावर आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब हे निष्ठावंत काँग्रेसचे आहेत आणि त्यांनी इतकं चांगलं काम शशिकांत शिंदेंच्या विजयासाठी कष्ट ते घेत आहेत आणि महाराष्ट्रात कोल्हापूर असो, सांगली असो, ज्या ज्या ठिकाणी त्यांना जाता आले ह्यापूर्वी ते जात आलेले आहेत आणि महाआघाडीचं अतिशय उत्तम काम ते करत आहेत. ते आमच्या महाआघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत, घटक आहेत आणि त्यामुळं अशा अफवा जर कोणी पसरवत असेल तर त्या अफवा लोकांच्यात संभ्रम तयार करणं हा आता नवीन प्रकार एक सुरू झालेला आहे. काही नेते महाराष्ट्रभर, त्यांना काही महत्त्व नाही असे नेते महाराष्ट्रभर फिरतात आणि असं टोकाची भावना करायची की देवेंद्र फडणवीस काँग्रेसमध्ये येणार आहेत, चालत दिवसभर हेच चालू राहतं. त्यामुळं अशी विधानं करणं आणि लक्ष आकर्षित करून घेणं, जे अशक्य आहे ते विधानं करणं, हा काही लोकांचा प्रयत्न असतो की आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घ्यावं म्हणून.